तर आज असणार आहे आपली वटपौर्णिमा स्पेशल पुरणपोळीची रेसिपी। तर हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर ही टम्म फुगलेली पुरणपोळी आहे। तर जेवढे आपण कणकेचा गोळा घेतो तेवढंच पुरणही घ्यायचं आहे आणि मस्त न फुटणारी टम्म फुगलेली अशी इथे आपण पुरणपोळी बनवणार आहोत। तर काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, तर त्यामुळे आपलं पुरण जे आहे, पुरणपोळी जी आहे ती फुटत नाही आणि कडेपर्यंत हे पुरण पसरलं जातं। तर तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत अशा छान त्याला कलर आलेला आहे आणि त्याचसोबत तूप। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता 2-3 पाण्याने आपल्याला ही डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 2 वाटी इथे हरभऱ्याची डाळ होती, तर त्यासाठी मी इथे 3 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर आता 4 शिट्ट्या आपल्याला याच्या लावून घ्यायच्या आहेत। तर पूर्ण आपल्याला इथे कुकर जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच याचं झाकण काढून आपल्याला हे गरम गरम असतानाच आपल्याला हे पुरण यंत्रातून पुरण काढून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे पुरण यंत्र घेतलेलं आहे। अगदी 5 मिनिटांमध्येच हे पुरण जे आहे ते काढून आपलं रेडी होतं। तर आता छान मी असं पुरण यंत्रातून हे बारीक पुरण वाटून घेणार आहे। जेवढी इथे डाळ घेतली होती तेवढीच इथे साखर घेतलेली आहे। 2 वाटी डाळ होती तर 2 वाटी साखर घेतलेली आहे। 2 चमचा इथे मी साजूक तूप टाकलेलं आहे, जेणेकरून हे बुडाला पुरण चिटकणार नाही। व जायफळ घेतलेली आहे। तुम्ही इथे विलायची पूडसुद्धा टाकू शकता किंवा दोन्ही मिक्स करून टाकलं तरी चालेल, पण मी इथे जायफळ खिसून टाकलेलं आहे खिसणीने। आणि आता हे सर्व जिन्नस छान मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे। मिक्स करून झाले की आता गॅसवरती हे कुकर ठेवून देऊयात आणि एकसारखं आपल्याला इथे हलवत राहायचे। गॅस कुठेही आपल्याला कमी जास्त करायचं नाही, फुल गॅस ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला सतत हलवत राहायचे, जेणेकरून हे बुडाला पुरण चिटकणार नाही। आणि जर बुडाला पुरण चिटकलं तर याचा करपट वास येऊ शकतो, पोळी चांगली लागणार नाही। त्यामुळे एकसारखं सतत आपल्याला हे हलवत राहायचे। तर तुम्ही बघू शकता घट्ट असं झालेलं आहे आणि नंतर आपण ह्याला थंड करूनच याचे पोळ्या तयार करणार आहोत। तर पुरण एकीकडे आपले तयार झालेलं आहे। गॅस बंद करून मी पुरण जे आहे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे व इथे आपण गव्हाची पुरणपोळी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये। तर पीठ आपल्याला इथे सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पोळी अगदी मऊ छान तयार होते। तर इथे 10 मिनिट मी छान कणिक जे मळून भिजवत ठेवलेली होती। आता 1 चमचा तेल टाकून याला छान व्यवस्थित परत एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पोळी जी आहे ती कुठेही फुटणार नाही आणि मऊ लुसलुशीत अशी पोळी आपली तयार होईल। तर आता अगोदर आपण इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवूयात आणि नंतर पोळी लाटून घेऊयात। तर जेवढं इथे कणिक घेतलेली आहे तेवढीच इथे मी पुरणाचा देखील गोळा घेतलेला आहे व तेल लावून असं आपल्याला इथे कणकेची पारी तयार करून त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने, जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही आणि पिठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आहे। आणि नंतर अलगद हाताने आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे। काळजी घ्यायची आहे, पुरण बाहेर नाही आलं पाहिजे। अलगद हातानेच आपल्याला इथे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे पोळी लाटून झालेली आहे आणि तवा देखील गरम झालेला आहे। तर आता तव्यावरती अलगद हाताने आपल्याला पुरणपोळी टाकून घ्यायची आहे आणि जेव्हा पोळीला छान बबल्स यायला लागतात तेव्हा आपल्याला इथे पोळी जी आहे ती पलटी करायची आहे। आता तेल लावून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी इथे पुरणपोळी फुगलेली आहे। मस्तपैकी दिसायला देखील कलर अगदी सुरेख असा कलर इथे पोळीला आलेला आहे आणि टम्म देखील फुगलेली आहे आणि कडेपर्यंत हे पुरण पसरलं गेलेलं आहे। तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि पुरणपोळीला छान कलर यावा यासाठी मी इथे पुरण जेव्हा आपण शिजायला टाकलेलं होतं डाळ, त्याच्यामध्ये मी चिमूटभर
हळद टाकली होती, जेणेकरून आपल्या पोळीला छान येल्लो असा कलर येतो. तर इथे आता सर्व पोळ्या मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.